निपाणीत रात्रीत फोडले 6 बंगले. महाविद्यालयीन परिसरात शिरले चोरटे, दागिने व रोकडसह 5 लाखांचा मुद्देमाल लंपास. निपाणी शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून एका रात्रीत तब्बल 6 बंगले फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. महाविद्यालयीन परिसरातील बंगले मालक बाहेरगावी असल्याने कुलूपबंद होते, याचा फायदा चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असे मिळून सुमारे 5 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. निपाणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. बातमीनुसार, चोरट्यांनी सुरुवातीला सुनील निडन यांच्या बंगल्याचे कुलूप तोडले. घरात प्रवेश करून त्यांनी सोने, चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. त्यानंतर, त्याच परिसरातील आणखी 5 बंगल्यांची कुलूपे तोडून चोरी केली. चोरट्यांनी प्रामुख्याने कुलूपबंद असलेल्या बंगल्यांना लक्ष्य केले. बंगल्यांचे मुख्य दरवाजे आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. ही घटना पोलिसांना मंगळवारी सकाळी समजली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि श्वान पथकाची मदत घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. इतर संबंधित बातम्या. 2 महिन्यात 10 दुचाकीसह 4 चारचाकींचा लंपास. निपाणी आणि आसपासच्या भागात गेल्या 2 महिन्यांपासून वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी 10 दुचाकी आणि 4 चारचाकी गाड्या चोरल्या असून पोलिसांना अद्याप या प्रकरणांमध्ये यश आलेले नाही. कार फोडून मुद्देमाल लंपास. एका दुसऱ्या घटनेत एका कारची काच फोडून आतील किमती सामान चोरून नेल्याची नोंद झाली आहे. या प्रकरणाचाही तपास पोलीस करत आहेत. या बातम्यांवरून हे स्पष्ट होते की निपाणी परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.